वार्तांकन रोखठोक बातमी। राज्य सरकारनं 20 जुलै 2012 पासून गुटखा बंदी केली, तरी पण सध्या सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुतेक पानटपरीवर गुटखा मावा मिळतोच। दररोज सोलापुरात अंदाजे 25 लाख रुपयांचा मावा विकला जातो। मात्र मावा विक्रेत्यांवरील कारवाईचा अधिकार कोणाचा, यावरून पोलीस व अन्न प्रशासन विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखवलं जातं। अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होते, पण त्यात सातत्य नसल्यानं मावा विक्री थांबलेली नाही। सुपारी विक्रीला परवानगी आहे, पण त्यात दुसरे घटक मिसळल्यावर कारवाई होऊ शकते। मावा बनवण्यासाठी त्यात तंबाखू टाकली जाते, काही जण गांजाचं पाणी टाकतात असंही बोललं जातंय। शहरातील मुख्य चौकांमध्येच रस्त्यालगत मावा विक्रीच्या पानटपऱ्यात मावा विक्रेते एकाच वेळी लाखोंची सुपारी खरेदी करतात। कर्नाटक, सांगली, नागपूर येथून कतरी सुपारी ट्रक भरून मागवतात। काही जण पूर्ण सुपाऱ्या घेऊन त्याचा चुरा करून मावा बनवतात। गुटखा बंदीनंतर काही वर्ष प्रभावीपणे अंमलबजावणी झाली, मात्र आता शासकीय यंत्रणेच्या कारवाईत ढिलाई दिसते। त्यामुळे राज्यात गुटखा बंदी नाहीच याची प्रचिती विशेषतः सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयाच्या भिंतीचे रंगलेले कोपरे पाहून येते। गुटखा बंदी असताना अवैधरित्या मावा विक्रेत्या गुटखांना न्यायालयात 6 महिने ते 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। काही वेळा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। अन्न व औषध प्रशासनानं आता मावा गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांनी थेट कारवाई करावी असे पत्र आता अधिकाऱ्यांना पाठवलंय। त्यामुळे आता पोलीस देखील मावा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करू शकणार आहेत। शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास व इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 अंतर्गत बंदी आहे। अशा पानटपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन व पोलीस देखील थेट कारवाई करू शकतात। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून कायदा करण्यात आला, मात्र बेगमपेठ महापालिकेच्या शाळेबाहेरचा मावा विक्री सुरू आहे। अशी शहर जिल्ह्यात खूप उदाहरणं आहेत, तरी पण कारवाई होत नाही, हे विशेष। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।